हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। हर्षवर्धन सपकाळ जो काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे, त्या नीच नालायक माणसाने टिपू सुलतानची तुलना देशाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। टिपू सुलतान अतिशय क्रूरकर्मी होता, अतिशय नालायक होता। त्याची तुलना भगवान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होणं आणि हे काँग्रेसने पाप करणं हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, मतांच्या लाचारीसाठीचं हे राजकारण आहे। हे हिंदू समाज आणि शिवप्रेमी कधीही सहन करून घेणार नाही आणि म्हणून टिपू सुलतानचा आणि हर्षवर्धन सपकाळच्या पुतळ्याचं फोटोचं दहन आज सकल हिंदू समाज मालेगाव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय, टिपू सुलतानचं करायचं काय, हर्षवर्धनचं करायचं भारत माता की जय, टिपू सुलतानचं करायचं काय, या हर्षवर्धनचं करायचं काय। याच्या पुढे जर कोणी टिपू सुलतानचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय सकल हिंदू समाज शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया। मालेगाव शहरातल्या ज्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण करू पाहणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो। मालेगाव महानगरपालिकेत त्यांनी जो फोटो लावला तो जर का इथून पुढे त्यांनी जर कधी लावला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आणि जे प्रेमी मालेगाव शहरामध्ये राहतात, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में रिपेयरिंग के बाद लगेगी और आप देखना मुखालिफिन कितना भी कुछ भी कर ले। टिपू सुलतानचा फोटो हा जर का उपमहापौरांच्या दालनात लागला तर मालेगाव शहरातील पश्चिम हिंदू जनता इथून पुढे टॅक्स भरणार नाही आणि अशा मालेगाव महानगरपालिकेत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला पाहिजे, परंतु तिथे जर का टिपू सुलतानचा फोटो लागला तर त्या उपमहापौरांना मी इशारा देतो, हिंदू समाज सहन करणार नाही आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा टॅक्स हिंदू समाज मालेगाव महानगरपालिकेला देणार नाही। फोटो लावला तर त्यांना आम्ही मालेगाव शहरामध्ये फिरू सुद्धा देणार नाही आणि जर फोटो लावला तर तो फोटो तिथून काढून फेकून देण्याचं जाण्याचं कृत्य आणि धाडस हे हिंदू समाज 100% करेल। भारत माता की जय। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।